मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 3 एप्रिल 2024 बुधवार, फाल्गुन मास कृष्ण पक्ष नवमी, उत्तराषाढा दिवस नक्षत्र, शिवयोग आणि तैतिल करण आहे 7:24 पर्यंत आहे, त्यानंतर गर करण आहे। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, अचानकपणे एखाद्या मोठ्या संकटाला कदाचित आपल्याला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे एखादे संकट आले तरी हरकत नाही, परंतु आपण संयमी व सावध राहा, जेणेकरून त्या संकटाचा तीव्रता आपल्याला भासणार नाही, जाणवणार नाही, त्रास होणार नाही। वृषभ राशी, अध्यात्म गोष्टीत आपली रुची वाढेल आणि कदाचित आपल्याला आज आपल्या मनाप्रमाणे एखादे अध्यात्म गुरु सुद्धा लाभतील, त्याच्याकडनं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल। मिथुन राशी, कामाशिवाय किंवा कामारिक्त अतिरिक्त बोलणे शक्यतो आपल्याला आज महागात पडू शकते, तर बोलू नका। शांत राहणे खूप गरजेचे आहे, शांत राहून फक्त कृती पहा। कर्क राशी, विनाकारण इतरांच्या वादात पडू नका, मध्यस्थी करायला जाऊ नका, संयमी राहा। अशा काही गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो। सिंह राशी, राहत्या जागे संबंधित किंवा वास्तू संबंधित नवीन प्रश्न उपस्थित राहू शकतात, सावध राहा। कन्या राशी, ऐनवेळी प्रवासात किंवा मोठ्या कामात आपल्याला अडचण येऊ शकते, व्यत्यय सुद्धा निर्माण होऊ शकतो, व्यत्यय येऊ शकतो। तुळ राशी, दिवसाची सुरुवात घाई गडबडी होऊ शकते, घाई गडबडीने आपण करू शकतात, तर शक्यतो त्यामुळे ताणतणाव वाढू शकतो, तो घाई गडबड करू नका, सावकाश कामे करा, कामे पूर्ण वेळेत होतील। वृश्चिक राशी, आज कामाचे नियोजन चुकू शकते किंवा कामात आपल्याला ऐनवेळी बदल सुद्धा करावा लागू शकतो। धनुराशी, विरोधक आज कदाचित आपल्यावर तोंड सुख घेतील, त्यामुळे आपण सावध राहा, चुका करू नका, आयते कोलीत त्यांच्या हातात देऊ नका। मकर राशी, आपल्या आळसपणामुळे कदाचित दिवसाची सुरुवात दिरंगाईने होऊ शकते, त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते। कुंभ राशी, घरगुती कामाची दगदग वाढेल, कामाचा व्याप सुद्धा वाढू शकतो, त्यामुळे कदाचित आपली चिडचिड सुद्धा वाढू शकते। मीन राशी, आज आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळणे कठीण आहे, परंतु आपण नीतिमत्ता बाळगा, आपल्याला नक्की यश मिळेल। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।